इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। एकता संगठन ने महाराष्ट्र के विशेष सार्वजनिक सुरक्षा अधिनियम का कड़ा विरोध किया है। एकता संगठन के संयोजक फारूक शेख ने पत्र के माध्यम से जानकारी दी है कि जलगांव जिला एकता संगठन ने उक्त बिल पर 18 आपत्तियां दर्ज की है। महाराष्ट्र सरकार एक नया कानून लाने जा रही है। इस पर 1 अप्रैल 2025 तक आपत्ति और सुझाव मांगा गया है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर डिटेल देते नहीं। आज जलगांव जिला एकता संगठन की तरफ से महाराष्ट्र सरकार जो महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 ला रही है, हम जलगांव जिला एकता संगठन और हमारे साथ 40 संगठन इसका विरोध कर रही है। 1857 में अंग्रेजों के खिलाफ जो उठाव हुआ था, जिसमें हिंदू मुसलमान सब ने मिलकर एक ऐतिहासिक उठाव किया था, उसी वक्त अंग्रेजी हुकूमत को यह समझ गया था कि अगर इस देश के हिंदू मुसलमान एक रहे तो हमारा यहाँ हुकूमत करना आसान नहीं होगा। और उसी तरह उसने जो भी वहाँ के सामाजिक कार्यकर्ता थे, जो संस्था थी, जो क्रांतिकारक थे, उनके लिए हुकुमशाह नियम बनाए थे। और आज उसी को आदर्श मानने वाली, उनसे पेंशन लेने वाली और उनको अपना रहबर मानने वाली गवर्नमेंट महाराष्ट्र में है। ये गवर्नमेंट भी उसी तरह हिंदू मुसलमान में तेढ़ निर्माण कर रही है, वो मुख्यमंत्री हो, उप मुख्यमंत्री हो, उनके मंत्री हो। और उसी तरह जो इनके खिलाफ आवाज उठाते हैं, ऐसी संस्थाओं का और ऐसी व्यक्तियों का आवाज दबाने के लिए विशेष करके ये कायदा लाया जा रहा है। अगर सरकार ये कायदा पास कर दिया है तो महाराष्ट्र में जितने भी लोकशाही को मानने वाले लोग हैं वो रास्ते पे उतर के इसका तीव्र विरोध करेंगे। सरकार ने इसकी जिम्मेदारी, सरकार ने इस कायदे को ना लाए, वरना हम सब लोकशाही मार्ग से रास्ते पे उतरेंगे, जेल भरो आंदोलन करेंगे और इस विधेयक का तीव्र विरोध करेंगे। मजहर पठान, जिल्हा संघटक, जळगाव जिल्हा एकता संघटना। आज आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या माध्यमाने जळगाव शहरातील व जिल्ह्यातील एकूण 40 सामाजिक संघटना यांनी माननीय अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची भेट घेऊन माननीय श्री जितेंद्र भोळे सचिव कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी ज्या महाराष्ट्र राज्यातील संघटनांकडून हरकती सूचना मागवलेल्या होत्या, त्याप्रमाणे आज आम्ही आमच्या 19 हरकती यांच्या माध्यमाने आज आम्ही शासनाकडे पाठवलेल्या आहेत। महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 हा कायदा महाराष्ट्र सरकार या ठिकाणी आणू इच्छित आहेत। आणि हा कायदा आणण्याचा पाठीमागचा जो उद्देश आहे तो फक्त एकच आहे की कारण की महाराष्ट्र राज्यात UAPA आणि मकोका कायदा असताना सुद्धा या MPSC कायद्याची काय गरज, हा एक सर्वसामान्य प्रश्न आम्हा जनतेसमोर आलेला आहे। महाराष्ट्र शासन हा नवा कायदा आणून त्याच्या सूचना त्यांनी 1 एप्रिल 2025 पर्यंत मागवलेल्या आहेत। सदर विधेयकाला आम्ही 18 हरकती घेऊन विरोध नोंदवण्यात आल्याचे आम्ही या ठिकाणी नमूद केलेले आहेत। या कायद्याचे नाव जरी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2 असे असले तरी ते जनतेची सुरक्षा करणारा आहे असे म्हणता येणार नाही। हे विधेयक पूर्णपणे काही मूलभूत लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे आणि यातील ज्या तरतुदी आपण बघितल्या तर त्या तरतुदीनुसार बेकायदेशीर कारवाई प्रतिबंध कायदा UAPA आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका यासह विद्यमान भारतीय संहिता नागरी कायद्याच्या नुसार याच्यापेक्षा वेगळ्या स्वरूपात त्यांनी या कायद्याला मान्यता देण्यासाठी विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। यासाठी सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू करणाऱ्या छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा यासारख्या राज्यातून हा कायदा त्यांनी इम्पोर्ट केला आणि महाराष्ट्र सारख्या सृजनशील आणि चांगला कायदा आणि सुव्यवस्था राखणारा महाराष्ट्र सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे। विधेयकातील तरतुदी हे अत्यंत जाचक आणि एकदम अत्यंत कठीण अशा आहेत। सरकार कोणत्याही संघटनेला त्याच्या क्रियाकलापाच्या आधारे बेकायदेशीर घोषित करू शकतो। म्हणजे संघटना किंवा व्यक्ती जर त्यांनी सरकारच्या विरोधात संविधानाप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याने काही मुद्दा उचलला तर त्याला ते संघटनेला किंवा त्या व्यक्तीला बेकायदेशीर घोषित करू शकतात। या विधेयकात बेकायदेशीर संघटनांशी संबंधित 4 मुख्य गुन्ह्याची रूपरेषा आहे। सदस्य असणे, म्हणजे जर तो कोणत्या संस्थेचा संघटनेचा सदस्य असला तरी तो गुन्हेगार, निधी उभारला त्याने तरी गुन्हेगार, बेकायदेशीर क्रियाकलापांचे व्यवस्थापन केले तरी गुन्हेगार आणि त्यांना मदत केली
तरी गुन्हेगार, अशा प्रकारे हे आमच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा महाराष्ट्र राज्य आणत आहे आणि त्याला आम्ही पूर्णपणे सविस्तर 1919 कायद्याला आम्ही 39 संघटनांच्या माध्यमाने हरकत घेतलेली आहे। आमची सरकारला विनंती आहे की कृपया त्यांनी आमच्या हरकतीवर विचार करावा आणि हा कायदा अंमलात आणू नये, या विधेयकाला संमती देऊ नये, कारण की महाराष्ट्र हा तसाच एक चांगला सुसंस्कृत असा राज्य आहे आणि त्यामुळे अशी बदनामी होत आहे की UAPA आणि मोकोका नंतर या महाराष्ट्र राज्यात तिसरा कायदा अस्तित्वात येत आहे आणि त्याला आम्ही महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा MPSC असं म्हणून म्हणतोय। धन्यवाद। फारुख शेख, एकता संघटन समन्वयक, जळगाव। देतात जर एक व्यक्ती किंवा 4 व्यक्ती कोणतेही एक कार्य करण्यासाठी गेले आणि ते सरकार विरोधात असलं, म्हणजे जर सरकार कोणतेही कार्य करत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं कर्तव्य आम्हाला संविधानाने दिलेलं आहे। जर त्याने आवाज उठवला तर त्याला ते लागलीच कोणत्याही प्रकारे अटक करू शकतात, कोणत्याही प्रकारचं त्याला वॉरंटची गरज नाही आणि 2 ते 7 वर्षाची त्याला शिक्षा आहे, 2 ते 10 लाख रुपये त्याला दंड आहे। त्यामुळे कोणताही व्यक्ती सरकार जे काही काम करते त्याच्या विरोधात बोलण्याचा हक्क राहणार नाही। वास्तविक पाहता विरोधी पक्ष नेतापासून तर सगळे विरोधी पक्ष कार्यरत असतात, परंतु एक प्रकारे ही सर्वांची गडपिची करणार आहे। इव्हन सांकेतिक भाषेत मोबाईलद्वारे SMS द्वारे किंवा कोणत्याही पद्धतीने तुम्ही शासनाच्या कोणत्याही संस्थाचा अपोज करू शकणार नाही। त्यांनी केलेल्या सूचनांचा तुम्हाला तंतोतंत पालन करावे लागेल। त्या सूचना जरी तुमच्या संविधानाच्या हक्काच्या उलट असल्या तरी ते पालन करा असा हा कायदा सांगतो। त्यामुळे कायद्याला फक्त एका समाजाने नाही तर संपूर्ण समाजाने अपोज करायला पाहिजे, कारण की हा सरळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा आहे।